लेट्स बिगिन्स विथ अ डायजेशन इन बकल कॅव्हिटी. आपण बकल कॅव्हिटीमधलं पहिल्यांदा डायजेशन बघूया. डायजेशन इन बकल कॅव्हिटी, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. लक्षपूर्वक ऐकणं हे फार गरजेचं आहे. NCERT थ्रू मी सगळ्या गोष्टी सांगतोय आणि त्याचबरोबर बदललेला जो बोर्डचा सिलेबस आहे त्या थ्रू मी सांगतो. एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची, बदललेला 11वी महाराष्ट्र बोर्डचा जो सिलेबस आहे तो अतिशय सुंदर दिलेला आहे, कंटेंट वाढवलेला आहे. मला जसा पाहिजे होता, म्हणजे मला याचा अर्थ तुम्हाला नॉलेज हे डेप्थ लेवलपर्यंत देण्यासारखं त्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. त्यामुळं यू शुड रेफर टेक्स्टबुक ऑफ NCERT ॲज वेल ॲज महाराष्ट्र बोर्ड. महाराष्ट्र बोर्ड हे जो सुद्धा वापरलं पाहिजे आणि NCERT सुद्धा वापरलं पाहिजे. आणि मी शिकवत असताना दोन्हीचं कॉम्बिनेशन शिकवायला लागलो आहे आणि माझं जे शिकवणं आहे ते रेफरन्स बुकमधून आहे. वेगवेगळे रेफरन्स बुक्स, NCERT बुक आणि बोर्ड, कुठलीही गोष्ट मी ठेवणार नाही आहे. फक्त काळजीपूर्वक ऐकणं हे तुमचं काम आहे. लेट्स बिगिन. सुरुवात करूया. डायजेशन इन बकल कॅव्हिटी. व्हॉट इज द बकल कॅव्हिटी? वी नो दॅट बकल कॅव्हिटी actually mainly consists of roof which is formed with the help of palate, floor with the help of tongue. This is tongue, this is palate. Okay, this is the buccal cavity, and cheeks which are present on lateral side. This is tongue. मी नाव देतो इथं, हे टंग आहे. जीभ आपली जी असते ती. आपला वरच्या बाजूला जो टाळू असतो त्याला आपण पॅलेट असं म्हणतो. पॅलेट लक्षात ठेवा. त्याचबरोबर ह्या बकल कॅव्हिटीमध्ये बाजूला चिक्स म्हणजे गाल प्रेझेंट असतात. दोन्ही बाजूला गाल प्रेझेंट आहेत ना. आणि आतल्या बाजूला जो ओलसर पार्ट असतो, आतल्या बाजूला जो भिजलेला ओलसर पार्ट आहे त्याला आपण म्युकस मेम्ब्रेन असं म्हणतो. ओके, याच्यामध्ये अजून काय काय प्रेझेंट आहे तर याच्यामध्ये टीथ्स प्रेझेंट आहेत. ओके, टीथ्स प्रेझेंट आहेत. पुढच्या बाजूला लिप्स प्रेझेंट आहेत. ओके, हे सगळं बकल कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट आहे. समजतंय? बकल कॅव्हिटी ॲक्च्युली वेन माउथ इट गेट ओपन इट लीड्स टू द लार्ज कॅव्हिटी. ज्यावेळेस आपण आपलं तोंड, झाकलेलं तोंड जेव्हा आपण उघडतो त्यावेळेस, आता समजा तुम्ही जर डेंटिस्टकडे गेला तर डेंटिस्ट काय म्हणणार आहे, वर बघा आणि तुमचं माउथ ओपन करा. ओपन केल्यानंतर जी कॅव्हिटी आपल्याला बघायला मिळते दॅट इज कॉल्ड ॲज अ बकल कॅव्हिटी. त्याचा फ्लोअर बघा, जिभेने तयार झाला आहे. वरच्या बाजूला पॅलेट प्रेझेंट आहे. त्याचबरोबर काही ग्लँड्स, ज्याला आपण सलायव्हरी ग्लँड्स असं म्हणतो, ते सुद्धा याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. काय काय प्रेझेंट आहे कळालं? पहिल्यांदा पुढच्या बाजूला अँटेरियर साईडला काय प्रेझेंट आहे, लिप्स प्रेझेंट आहेत, टंग प्रेझेंट आहे, वरच्या बाजूला पॅलेट प्रेझेंट आहेत, टीथ्स प्रेझेंट आहेत, सलायव्हरी ग्लँड्स प्रेझेंट आहेत. एवढं सगळं बकल कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट आहे, माउथ कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट आहे. जेव्हा आपण माउथ ओपन करतो आतल्या बाजूला मोठी कॅव्हिटी सापडते. दॅट कॅव्हिटी इज कॉल्ड ॲज अ बकल कॅव्हिटी. आणि ह्या बकल कॅव्हिटीमध्ये डायजेशन कसं होतं ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. ओके, फर्स्ट द प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ इंजेशन. इंजेशन प्रोसेसच्या माध्यमातून जे फूड मटेरियल आहे, फूड, हे फूड कसं आहे, कॉम्प्लेक्स फूड आहे. कसं आहे, कॉम्प्लेक्स फूड आहे. एंटर्स इनटू माउथ. आपल्या मुखामध्ये पहिल्यांदा आपण फूड घेतो, आत घालतो. ओके, ही पहिली प्रोसेस आहे. त्याच्यानंतर काय होतं बघा, मॅस्टिकेशन एक प्रोसेस आहे. मॅस्टिकेशन अँड च्युइंग. च्युइंग म्हणजे अन्न चघळणे आणि मॅस्टिकेशन म्हणजे आपण जो आपण फूड बोलस म्हणतो. अन्नाचा जो घास आपण आपल्या तोंडात घेतो तो आपण चावायला सुरुवात करतो. बारीक 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 प्रोसेस करतो. दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ मॅस्टिकेशन. चघळणे म्हणजे च्युइंग. बघा, लार्ज फूड बोलस. फूड बोलस याचा अर्थ आपण जो उचलून तोंडामध्ये जो घास घालतो त्याला आपण फूड बोलस असं म्हणतो. लार्ज फूड बोलस कन्व्हर्टेड into
स्मॉल फाईन पार्टिकल, एकदम छोट्या छोट्या पार्टिकलमध्ये कन्वर्ट होतं. स्मॉल पार्टिकल, दातांच्या मदतीनं तुम्ही फूड बारीक करता, त्या डायजेशनला आपण मेकॅनिकल डायजेशन असं म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? लार्ज फूड बोलस कन्वर्टेड इंटू स्मॉल फाईन पार्टिकल अँड दॅट डायजेशन इज कॉल्ड ॲज अ मेकॅनिकल. आपण अन्न उचललं, तोंडात घातलं, चावायची प्रोसेस सुरू केली, आपण बारीक 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 फूड पार्टिकल तयार करतो. ज्यांना दात नाही आहेत त्यांना खाता येत नाही. खाता येत नाही याचा अर्थ काय? त्यांचं पार्टिकल तयार होत नाही, ब्रेकडाऊन होत नाही व्यवस्थित, मेकॅनिकल डायजेशन व्यवस्थित होत नाही. त्यामुळं पचन व्यवस्थित न झाल्यामुळं डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम्स यायला सुरुवात होतात. ओके, तर दात काय करतात? दातांचा उपयोग काय? फूड बारीक करण्यासाठी आहे. आणि पाठीमागच्या बाजूला जे मोलार, ज्याला आपण दाढा म्हणतो, त्याच्यामुळं च्विंग होतं. काय होतं? च्विंग. च्विंग याचा अर्थ अन्न चघळलं जातं. समजतंय? ही पहिली प्रोसेस झाली. हां, त्याच्यानंतर ॲक्शन ऑफ सलायवा. त्यावेळेस फूड खात असताना आपल्या माउथ कॅव्हिटीमध्ये सलायवा सिक्रीट होते, और सलायवेशन असं आपण म्हणतो. सलायवेशन याचा अर्थ काय? सिक्रीशन ऑफ सलायवा. सिक्रीशन ऑफ सलायवा. आता सलायवा याचा अर्थ काय? लाळ. आपण लाळ जी असते ना तिला आपण सलायवा असं म्हणतो. आपल्या माउथ कॅव्हिटीमध्ये जी लाळ सिक्रीट होती तिला आपण सलायवा असं म्हणतो. आता ही सलायवा सलायव्हरी ग्लँड्समधून सिक्रीट होती. सलायवा कुठून सिक्रीट होती? सलायव्हरी ग्लँड्स. किती टाईपचे सलायव्हरी ग्लँड्स आहेत? 3 टाईपचे सलायव्हरी ग्लँड्स आहेत. कुठल्या कुठल्या सांगा बघू. पहिली आहे पॅरोटिड, दुसरी आहे सबलिंग्युअल, जिभेच्या खालच्या बाजूला आहे सबलिंग्युअल, आणि तिसरी आहे सब मॅन्डिब्युलर. 3 टाईपच्या सलायव्हरी ग्लँड्स प्रेझेंट आहेत. आणि ह्या प्रत्येक ग्लँड्सला डक्ट प्रेझेंट असते. काय प्रेझेंट असते? डक्ट. आणि त्या डक्टच्या माध्यमातून सगळी सलायवा जी सलायव्हरी ग्लँडमध्ये तयार होती ती सगळी सलायवा आपल्या माउथ कॅव्हिटीमध्ये आणली जाते. लक्षात ठेवा. दॅट इज कॉल्ड ॲज अ सलायवेशन. सिक्रीशन ऑफ सलायवा इज कॉल्ड ॲज अ सलायवेशन. सिक्रीशन ऑफ सलायवा इज कॉल्ड ॲज अ सलायवेशन. लाळ ग्रंथी जी असते त्याच्यातून लाळ जी असते ती आपल्या माउथमध्ये सिक्रेट होते. आता आपल्याला काय बघायला पाहिजे की सलायवामध्ये काय काय प्रेझेंट आहे आणि त्याची ॲक्शन आपण खाल्लेल्या फूडवरती कशी होती हे बघणं फार गरजेचं आहे. हे लिहून ठेवा. हे मी पुसणार आहे. याच्यानंतर मी सलायवामध्ये काय काय प्रेझेंट आहे हे तुम्हाला सांगणार आहे. सलायवामध्ये काय काय प्रेझेंट असतं हे आपल्या पुढं दिलेलं आहे. पहिली गोष्ट, वॉटर हे मॅक्झिमम प्रेझेंट आहे. सलायवा तयार होत असताना कशी तयार होती तर आपल्या बॉडीमध्ये जे फ्लुइड्स आहेत ना, जे द्रव पदार्थ आहेत, म्हणजे रक्त आहे, लिम्फ आहे, त्याचबरोबर म्युकस आहे, तर ह्यातून सगळं पाणी, आणि पाण्यामध्ये काय काय मिक्स होतं बघा. ह्या पाण्यामध्ये वॉटर प्लस इलेक्ट्रोलाइट प्लस एन्झाईम प्लस बॅक्टेरियोलायटिक एजंट प्लस आयॉन्स, ह्या सगळ्यांचं मिक्सचर जे आहे त्याला आपण सलायवा असं म्हणतो. बघा, लिंबू सरबत तयार करताना आपण काय करतो? आपलं जे पाणी साठवलेलं असतं, जार जो असतो त्यातनं पाणी आपण घेतो ना, तसं सलायवा तयार होत असताना आपल्या बॉडीमध्ये जे रक्त प्रेझेंट आहे, ब्लड प्रेझेंट आहे, किंवा अजून कुठलेही लिक्विड असतील त्या लिक्विडमधनं पाणी काढून घेतलं जातं. त्या पाण्यामध्ये काय काय प्रेझेंट असतं? इलेक्ट्रोलाइट. आता इलेक्ट्रोलाइट याचा अर्थ काय? ज्याच्यावरती चार्जेस प्रेझेंट असतात त्याला आपण इलेक्ट्रोलाइट म्हणतो. मग त्यामध्ये सोडियम आहे, पोटॅशियम आहे, क्लोरीन आहे, HCO3- आहे, ह्या सगळ्याला आपण इलेक्ट्रोलाइट म्हणतो. पाणी प्लस इलेक्ट्रोलाइट. त्याच्यामध्ये एन्झाईम्स प्रेझेंट आहेत. त्या एन्झाईमचं नाव लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. हे तुम्हाला नीटला विचारतात. त्याला आपण टायलिन असं म्हणतो. पी सायलेंट आहे टायलिन, किंवा त्याचं दुसरं नाव आहे सलायव्हरी अमायलेज. नोट डाऊन, वहीत लिहून ठेवा, सगळ्यात महत्त्वाचं आहे. सलायव्हरी अमायलेज ह्या एन्झाईमचा रोल सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर आता आपण जे खातो त्यातून बॅक्टेरिया जाण्याची शक्यता जास्त असते. कुठेही आपण खात असतो, भेळ खात असतो, पाणीपुरी खात असतो, पावभाजी खात असतो, किंवा आपल्या घरी आपण जे काही खात असतो, बॅक्टेरिया ह्या डोळ्याला दिसत नाहीत. ह्या फूडबरोबर मिक्स होऊन आपल्या बॉडीमध्ये जातात आणि आपल्या बॉडीला अपाय होण्याची शक्यता आहे, डिसीज होण्याची शक्यता आहे. पण आपल्या सलायव्हरी ग्लँड्सने काळजी घेतलेली आहे.
ज्यावेळेस आपण खातो त्या फूडमध्ये सलायवा मिक्स होते आणि सलायवा मिक्स झाली की त्या सलायवामध्ये काय असतं, बॅक्टेरियोलायटिक, लायटिक म्हणजे ब्रेकडाऊन, बॅक्टेरियाला मारणारे काही एजंट्स प्रेझेंट असतात, त्याचं नाव आहे लायझोझाईम. हे सुद्धा नीटला विचारू शकतात. ओके, बॅक्टेरियोलायटिक. शेवटी जर समजा लायटिक शब्द आला किंवा लायसिस शब्द आला तर याचा अर्थ ब्रेकडाऊन. बॅक्टेरियाला मारणारे काही एजंट्स आपल्या लाळेत आहेत, त्यामुळे आपण खात असताना आपल्याबरोबर जर बॅक्टेरिया गेली फूड बरोबर तर त्या फूडला संपवायचं काम कोणाचं आहे, लायझोझाईमचं आहे. आणि सगळ्यात शेवटी त्याच्यामध्ये काय असतात, आयॉन्स असतात. आता हे जी सलायवा आहे ती कशी आहे, ॲसिडिक आहे, ॲसिडिक, स्लाइटली ॲसिडिक, एकदम कमी ॲसिडिक आहे. आणि दररोज जवळपास 1 ते 1.5 लिटर सलायवा प्रत्येक दिवशी तयार होत असते. आपल्या बॉडीमध्ये ऑन ॲन ॲव्हरेज दिवसाला 1 ते 1.5 लिटर सलायवा तयार होत असते. समजते? काय डाऊट आहे का बघा, हे लिहून घ्या, इम्पॉर्टंट आहे. आता बघा सलायवाची फूडवरती ॲक्शन काय होते बघा. ॲक्शन ऑफ सलायवा ऑन फूड. जे आपण फूड खातो त्या फूडवरती सलायवाची काय ॲक्शन होती ते बघणं फार गरजेचं आहे. ॲक्शन ऑफ सलायवा ऑन फूड. तर सलायवामध्ये मी सांगितलेलं होतं एक एन्झाईम प्रेझेंट आहे, सलायवरी एन्झाईम. आता ज्यावेळेस आपण फूड खातो तेव्हा पहिली प्रोसेस काय, ते फूड बारीक 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 होतं आणि त्याच्यामध्ये नंतर लाळ मिसळते आणि त्याच्याबरोबर लाळ पूर्ण मिक्स होते. आता त्या लाळेचं त्या फूडवरती काय फंक्शन होतं बघा. एक, फर्स्ट ती ल्युब्रिकेशन प्रोव्हाइड करते. दुसरं सलायवरी एन्झाईम आहे, सलायवरी अमायलेज. नाव काय, सलायवरी अमायलेज हे एन्झाईमचं नाव आहे. याला दुसरं नाव देण्यात आलेलं आहे टायलिन. लिहून ठेवा, PTYLIN, टायलिन असं त्याचं नाव आहे. ओके, टायलिन म्हणतात त्याला. त्याची ॲक्शन होती, कुणावरती ॲक्शन होती, फूडवरती. मग आता तुम्ही समजा भाकरी खाल्ली, भाकरी म्हणजे स्टार्च आहे, लक्षात ठेवा. स्टार्च जर तुम्ही खाल्ली, भाकरी आहे, भाकरी खाता म्हणजे तुम्ही स्टार्च खाता. इथं लिहून ठेवतो तरी माहीत असावं म्हणून. आपण भाकरी खाल्ली, ज्वारीची भाकरी खावा किंवा गहू चपाती खावा, तो स्टार्च आहे. आणि स्टार्च हा काय असतो, पॉलीसॅकराइड असतं. काय असतं, पॉलीसॅकराइड. तर त्याचं कन्वर्जन pH 6.7 म्हणजे स्लाइटली ॲसिडिक आहे, स्लाइटली ॲसिडिक आहे. 6.7 म्हणजे स्लाइटली ॲसिडिक. आणि याच्यावरती एन्झाईम कुठला ॲक्ट होतो, सलायवरी अमायलेज. काय ॲक्ट होतो, सलायवरी अमायलेज. मग हा जो स्टार्च आहे तो कसा आहे, पॉलीसॅकराइड आहे. कसा आहे, पॉलीसॅकराइड. त्याचं कन्वर्जन माल्टोज नावाच्या शुगरमध्ये होतं. माल्टोज नावाची शुगर आहे आणि ही शुगर 2 युनिटपासून तयार झालेली आहे, म्हणून त्याला आपण डायसॅकराइड असं म्हणतो. लक्षात राहील. हे आपल्या माउथ कॅव्हिटीमध्ये होतं. आपण जे भाकरी खातो त्याच्यामध्ये स्टार्च असतं किंवा पॉलीसॅकराइड किंवा ते काय असतं, कार्बोहायड्रेट असतं. कार्बोहायड्रेटचे टाईप्स असतात, पॉलीसॅकराइड, मोनोसॅकराइड, डायसॅकराइड. आपण भाकरी खाल्ली म्हणजे आपण स्टार्च खाल्ला. स्टार्च कसा आहे, पॉलीसॅकराइड आहे. पॉलीसॅकराइड म्हणजे कार्बोहायड्रेट. ह्याच्यावरती ऍक्ट कोण होणार, सलायवरी अमायलेज नावाचा एन्झाईम. आता हा सलायवरी अमायलेज आला कुठून, ज्यावेळेस आपण फूड खातो त्यावेळेस अन्नाचा घास तयार होतो, त्याला आपण फूड बोलस असं म्हणतो. त्यामध्ये सलायवा मिक्स होते आणि त्या सलायवामध्ये सलायवरी अमायलेज नावाचा जो एन्झाईम आहे तो एन्झाईम काय करतो, ह्या स्टार्चला माल्टोजमध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे बघा, पॉलीसॅकराइड डायसॅकराइडमध्ये कन्वर्ट झालं. सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली रिॲक्शन आहे केमिकल रिॲक्शन आहे पहिली डायजेशनमधली. स्टार्चचं डायजेशन चालू झालं म्हणजे लक्षात ठेवा,
कार्बोहायड्रेटचं डायजेशन सुरू झालेलं आहे. माउथ कॅव्हिटीमध्ये पहिली विकेट पडली. कशी पडली? स्टार्च गेट कन्वर्टेड इनटू माल्टोज. स्टार्च काय आहे? पॉलिसॅकराइड आहे. कार्बोहायड्रेटचा पार्ट आहे, तो कशामध्ये कन्वर्ट झाला? माल्टोज, डायसॅकराइड. आता हा माल्टोज पुढे आणि कन्वर्ट होणार. आपल्याला काय करायचं आहे? पॉलीकडून मोनोकडे जायचं आहे. दॅट इज कॉल्ड एज अ डायजेशन. त्यालाच आपण डायजेशन म्हणतो ना. पॉलिमर मोनोमरमध्ये कन्वर्ट. आता हा पॉली डायमध्ये झाला, डाय मोनोमध्ये होईल. पण आपण फूड खाल्ल्या माउथमध्ये काय होतं? pH 6.7 आहे. पॉलिसॅकराइड गेट कन्वर्टेड इनटू डायसॅकराइड. ही जी रिॲक्शन आहे, ह्या रिॲक्शन पहिल्यांदा आपल्या माउथ कॅव्हिटीमध्ये होती आणि स्टार्चचं कन्व्हर्जन कशात होतं? माल्टोजमध्ये होतं. pH हा स्लाइटली ॲसिडिक आहे. दॅट इज 6.7 असा pH आहे. त्याच्यानंतर हे सगळं चघळलं जातं, तोंडामध्ये चघळलं जातं. च्युइंग होतं, मॅस्टिकेशन होतं. मॅस्टिकेशन म्हणजे बारीक बारीक करणं. दॅट इज कॉल्ड ॲज अ मॅस्टिकेशन. फूडचं काय होतं? मॅस्टिकेशन होतं. त्याच्यानंतर च्युइंग होतं. च्युइंग म्हणजे चघळणं. त्याच्यामध्ये सलायवा मिक्स होती. त्याच्यामध्ये काय होती? सलायवा मिक्स होती. आणि मग अन्नाचा जो घास तयार होतो त्याला आपण काय म्हणतो? फूड बोलस. काय म्हणतो त्याला आपण? फूड बोलस. अन्नाचा घास तयार झाला आणि त्याच्यानंतर प्रोसेस जी सुरुवात होती त्या प्रोसेसला आपण डिग्ल्युटेशन असं प्रोसेस म्हणतो. त्याला काय म्हणायचं? डिग्ल्युटेशन. डिग्ल्युटेशन म्हणजे सॉलॉइंग. लक्षात ठेवा, सॉलॉइंग याचा अर्थ काय? गिळणे, निगलना, अंदर लेना. खाल्ल्यानंतर आपण जे गिळतो दॅट इज कॉल्ड एज अ डिग्ल्युटेशन. ओके, म्हणजे काय होतं? तर हे नोज आहे, ही माउथ कॅव्हिटी आहे आणि ही आपली टंग आहे आणि इथून खाली इसोफेगस आहे. आता हे फूड इथंपर्यंत आलंय. हे फूड कुठं आहे? माउथ कॅव्हिटीमध्ये आहे. आता ते गिळायचं आहे. गिळायचं आहे म्हणजे काय व्हायला पाहिजे? वरच्या बाजूला टाळू आहे आपला. वरच्या बाजूला काय? टाळू आहे. मग हे फूड जर खाली जायचं असेल तर ही जी टंग आहे वरती जाऊन चिकटली पाहिजे. चिकटली की तिला इन्क्लिनेशन मिळणार आणि फूड मग कशात जाणार? अन्ननलिकेमध्ये जाणार. बघा करून. गिळताना आपण काय करतो? आपली जीभ जी आहे ती वरच्या टाळूला लावतो आणि टाळूला लावल्यामुळं असा अँगल तयार होतो, घसरगुंडी तयार होते आणि फूड गडगडत आपल्या अन्ननलिकेत जातं. दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज अ डिग्ल्युटेशन. ओके, त्याला आपण काय म्हणतो? डिग्ल्युटेशन प्रोसेस असं म्हणतो. लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचं सांगतोय. अ राऊंड फूड बॉल कॉल्ड एज अ बोलस. आपण जे अन्न खातो ते अन्न राऊंड होतं त्याला आपण फूड बोलस असं म्हणतो. त्याच्यानंतर विच इज देन पुश्ड इन टू इसोफेगस बाय द ॲक्शन ऑफ टंग. द टंग प्रेस अगेन्स्ट. आता फॉर एक्झाम्पल इथे अजून एक डायग्राम काढतो. हे पॅलेट आहे आणि खालच्या बाजूला जीभ आहे. ती जीभ असं व्हायला पाहिजे. ओके, ती जीभ असं झाली की हे जे फूड आहे ना, हे फूड असं खाली इसोफेगसमध्ये जाणार. म्हणजे अन्न गिळलं गेलं. अँड दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज अ डिग्ल्युटेशन प्रोसेस किंवा त्याला सॉलोईंग असं म्हणतो. सॉलोईंग याचा अर्थ गिळणे. फूड जे आपण गिळतो ना त्याला आपण सॉलोईंग असं म्हणतो. समजलं? तर दिस इज कॉल्ड एज अ डायजेशन इन बकल कॅव्हिटी. काय काय झालं कळालं? समजतं व्यवस्थित? काय डाऊट आहे का बघा? डाऊट असेल तर केव्हाही तुम्ही फोन करू शकता किंवा मेसेजवरती डाऊट विचारू शकता.